कोणीही करू नये। मराठवाड्यामधील बंजारा समाजासंदर्भात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी मुंडेंनी केली। दुसरीकडे याच मागणीसाठी जालन्यामध्ये बंजारा समाजामधील काही जण हे आमरण उपोषण करत आहेत। शासन करते होश में आओ। मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजही हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आक्रमक झालाय। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झालंच पाहिजे। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश झालाच पाहिजे। जळगाव, परभणी, बुलढाणा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये बंजारा समाजानं मोर्चे काढले। जे होईल ते होईल, रस्त्यावरची लढाई लढू, शासकीय लढाई लढू, आम्ही कोर्टाची लढाई लढू, पण या समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय बंजारा समाजाला निवेदन देण्याचं काम समाज बांधव करत आहे। जर या निवेदनानुसार जर नाही भागत असेल, प्रशासनाने जर आमचं मान्य हे ऐकलं नाही तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी तालुक्यावर जिल्ह्यावर आम्ही आंदोलन करू। मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू केलं तर बंजारा समाज त्याच्यामध्ये स्पष्ट असं। दरम्यान बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या अशी मागणी करत धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय। मराठवाडा प्रदेश सन 1948 पर्यंत निजाम शासित हैदराबाद संस्थांचा भाग होता। त्या काळातील हैदराबाद गॅझेटियर 1920 मध्ये लांबडा बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचं आढळून आलंय। बंजारा समाज मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे। हैदराबाद स्टेट गॅझेटमधील पुराव्यांनुसार बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासकीय नोंदींनुसार आदिवासी समाजात असल्याचं स्पष्ट होतं। मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सन 1956 नंतर या समाजाला ओबीसी एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलं। तेलंगणा, आंध्र प्रदेशात याच गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला। राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू केलं। त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करण्याची समाजाची मागणी आहे। या मागणीचा सकारात्मक विचार करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी होतीये। हैदराबाद गॅझेटला ओबीसींचा विरोध सुरू असताना बंजारा समाजाच्या मागणीनं सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे।